शेतकरी पॉवर व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलवर। आता मी तुम्हाला सांगतो की ह्या बगीचा होता आंब्यावर। हे पाहून घ्या, हे आंब्याचं संतर आहे। ह्या बगीचा होता आंब्यावर आणि आंब्याले पाणी पडलं कमी ह्या झाडाले, त्याच्यानं हे झाड काही फुटलं, म्हणजे संत्र आलेले गळले पाण्याच्यानं, पाणी नव्हतं। आणि मी या कास्तकाराला मी म्हटलं होतं की पहिले बगीचात तण होतं, तण होतं तर वावर जरासं उरलं होतं। आता बगीचानं चिम बगीचा घेऊनच राहिला होता तर यानं मारलं त्याच्या रोटारेटर, त्याच्याची वूल थे होऊन गेली मोकळी, रोटारेटरनं पॅक होऊन गेली। त्याच्यानं ह्या बगीचा आता मी त्यानं टाकला मिरुक बारवर टाकला त्यानं। तर आता पाहून घ्या, रोटारेटर मारलं होतं त्याच्यात आलं पाणी। हे पाहून घ्या, जमीन ओलीच आहे आणि ह्या बगीचा पुरा हिरवा आहे। तुम्हाला नम्र विनंती सांगतो, पाणी असन तर आंब्या फोडा, आंब्या बाहेर फोडा, नाही तर मग मिरूक फोडत जा। मिरूक फोडल्यावर थोडीशी सोय घ्या लागते संत्रा तोडल्यावर, पण तुम्हाला सांगतो अशी गलती करायची नाही। झाड पाहून घ्या, हे पुरं हिरवंशार झाड आहे। हे बगीचा किती मोठा आहे। हे दुसऱ्याचं शेत आहे आणि तुम्हाला सांगतो मिरूक बारसाठी आता हे झाड सक्सेस नाही आहे, कारण हे झाड आहे पुरं हिरवं आणि याले बारीक बारीक संत्र फुटले आंब्याचे। त्याच्यानं मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमचं झाड जर हिरवं असेल तर त्याच्यात सध्याच रोटावेटर मारायचं नाही, ते वार उलू द्यायचं। आता थोडीशी चिम घेतली रे बुवा तर त्याच्या बाद रोटा मारायचा। आणि आता कुठं पाणी ओढलं आहे, पाऊस पडला तर पावसाच्यानं आता लय जणांचं नुकसान होऊन राहिलं। कारण मी तुम्हाला सांगतो की मिरूक बारले आता सध्याच पाणी पाहिजे नाही, आणि ह्या बगीचाला तर पाणी पाहिजे नव्हतं 1 महिना, तर ह्या बगीचात गेला। आता ह्या काही मिरूक बार काही ह्या काही फुटत नाही। जो आंबे आहे तो कास्तकार घेण्या मोकळ्या होऊन। बस इतकाच व्हिडिओ समाप्त करतो। शेतकरी पॉवर ह्या चॅनलले सबस्क्राईब करत जाय, त्याच्यानं मला मोटिवेशन भेटते की नाही बुवा सबस्क्राईब करते म्हणून मी व्हिडिओ बनवतो। ठीक आहे, थँक्यू।